हॅलो हॅलो माईक चेक 1 2 3 4 हॅलो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर, मी एक दारुडे आहे. हाय एव्हरीबडी. आज दारू प्यालेलं नाही आहे. आजचा विषय आहे 6वी रूढी. आजचा विषय आहे 6वी रूढी आणि आजची तारीख आहे 15 ऑगस्ट 2024. मी माझ्या घरी दादरला पश्चिमेला बसलेलो आहे आणि रेकॉर्डिंग करतो आहे. रात्रीचे मला वाटतं 10 वाजलेले आहेत. ओके. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी त्याला थोडी मन की बात. बऱ्याच सभासदांनी कमेंटमध्ये लिहिलेलं आहे की आम्हाला ते हे कळवा, आम्हाला ते पाठवा. तर तुम्हा सगळ्यांना विनंती आहे की ते असं 1 to 1 पाठवायची किंवा प्रत्येक वेळी ब्लू लाईन पाठवायची आणि क्लिक करायची अशी काही आवश्यकता नाही आहे. साधी गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप आपला व्हॉट्सअप नाही, यूट्यूब चॅनल उघडायचं. त्याच्यामध्ये उजव्या हाताला कोपऱ्याला सर्चमध्ये जायचं आणि सर्चमध्ये इंग्रजीमध्ये ए शेअरिंग मुंबई आणि श्रीधर शेअरिंग मुंबई आणि श्रीधर असं टाकलं सर्चमध्ये की तुम्हाला आता हे 64वी आजचं ऑडिओ रेकॉर्डिंग आहे. त्याच्यामुळे 1 ते 64 तुम्हाला एकाखाली एक दिसतील. कारण बऱ्याच सभासदांनी असं सांगितलं की आम्हाला ते हे नाही मिळालेलं, आम्हाला ते हे पाठवा, अमुक आहे तमुक आहे. तर असं पाठवायची काय आवश्यकता नाही. तुम्ही सबस्क्रिप्शन केलंत की तुम्हाला नवीन मिळत जाणार. आणि जुने जर तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही यूट्यूबवरती सर्चमध्ये जायचं. उजव्या हाताला कोपऱ्याला गोल दिसतंय तसं वर्तुळ काढलेलं आहे. तिथे जाऊन 4 शब्द टाईप करायचे. शेअरिंग मुंबई आणि श्रीधर हे ह्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे. आणि मग तुम्हाला एकाखाली 1 ते 64 सगळे दिसतील. ठीक आहे. चला, आपण आता 6व्या रूढीला सुरुवात करूया. 6वी रूढी असं म्हणते की पैसा, मालमत्ता आणि प्रतिष्ठेच्या समस्यांमुळे आपण आपल्या प्राथमिक उद्देशापासून दूर जाऊ नये. म्हणूनच कोणत्याही समूहाने कोणत्याही संबंधित कार्याला किंवा साहसी योजनेला मान्यता देऊ नये, पैसा पुरवू नये किंवा त्यांच्याशी एचे नाव जोडू नये. मूळ इंग्रजी व्हर्शन जी आहे, शॉर्ट व्हर्शन, ती असं म्हणते, ॲन ग्रुप ऑट नेवर एंडॉर्स, फायनान्स ऑर लेंड नेम टू एनी रिलेटेड फॅसिलिटी or outside enterprise lest problems of money, property and prestige divert us from our primary purpose. ठीक आहे. आपला प्राथमिक हेतू काय आहे ते आपण 5व्या रूढीमध्ये पाहिलं की ज्याला कोणाला मद्यपाशातून मुक्त व्हायचं आहे, दारूचा त्रास होतो आणि त्यातून बाहेर पडायचं आहे, त्याला मदत करणे. ह्या व्यतिरिक्त एचा समूह म्हणून आणि अल्कोहोलिक अनोनिमस संस्था म्हणून आमचं कुठलाही हेतू किंवा कुठलंही कार्य नाही. आम्ही फक्त तेवढंच करतो. मागच्या वेळी तुम्हाला जसं म्हटलं की आम्हाला त्या भोसलेंनी सांगितलं होतं की झाडं लावा वगैरे. तर संस्था पातळीवरती आम्ही असं काहीही करत नाही. व्यक्तिगत पातळीवरती आम्ही करू शकतो. आता 6वी रूढी इंटरेस्टिंग आहे, पण 6वी रूढी समजायला कठीण आहे. त्याचं कारण असं आहे की आज आपण ही तत्त्व सगळी पाळतो आहे आणि गेली कित्येक वर्ष पाळतो आहे. त्याच्यामुळे पिक्चर आता क्लिअर झालेला आहे. पण 10 जून 1935ला अल्कोहोलिक्स अनोनिमसची सुरुवात झाली. 1939 साली पुस्तक आलं आणि 1950 साली पहिली कॉन्फरन्स आली. त्याच्या आधी म्हणजे साधारणपणे 10 वर्षानंतर, 35 ते 45, त्या 10 वर्षानंतर बिल डब्ल्यूच्या लक्षात आलेलं होतं की अरे, ही संस्था जर टिकून राहायची असेल, कारण तोपर्यंत सगळ्यांनी अभ्यास करून त्यांना सांगितलं होतं की पूर्वी वॉशिंग्टोनियन सोसायटी होती आणि ती बंद पडली वेगवेगळ्या कारणांसाठी. तर ती कारणं तुम्ही करू नयेत. त्या कारणांवरती तुम्ही पुन्हा लटकू नये, म्हणून तुम्ही काहीतरी केलं पाहिजे. आणि काय केलं पाहिजे तर बिल डब्ल्यू म्हणाला की आपण आता रूढी पाळल्या पाहिजेत किंवा ट्रॅडिशन्स पाळल्या पाहिजेत. इंग्रजीमध्ये ट्रॅडिशन, हिंदीमध्ये परंपरा, मराठीमध्ये रूढी. तर हे करायला लागताना बिल डब्ल्यू असं म्हणतो आहे की अरे बाबांनो, ह्या रूढी काय मी लिहिलेल्या नाही आहेत, ह्या आपला जो तत्त्व अनुभव जो आहे ना त्याच्यातनं लिहिलेलं आहे. तर ही 6वी रूढीसुद्धा आपल्या अनुभवातनं आलेली आहे. ती कशी अनुभवातनं आलेली आहे म्हणून मी म्हटलं की आज तुम्हाला ते कळणं जरा अवघड वाटतं. पण मी
तत्कालीन परिस्थितीमध्ये जे लेख लिहिलेले आहेत त्या लेखांचा अभ्यास करून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करेन. मी आज सांगणार आहे 1947चं एक आर्टिकल आहे. 1947 म्हणजे 35ला सुरू झाली आणि 12 वर्षानंतर बिल डब्ल्यूनी ग्रेपवाईनमध्ये हे आर्टिकल लिहिलेलं आहे. त्याचं टायटल आहे हॉस्पिटल्स अँड ए आणि त्याच्या सुरुवातीला लिहिलेलं आहे एक्सर्प्ट्स फ्रॉम बिल डब्ल्यूज ॲडिक्वेट हॉस्पिटलायझेशन आर्टिकल इन द ए ग्रेपवाईन इन 1947 बॅकग्राऊंड फॉर ट्रॅडिशन 6. म्हणजे ही 6वी रूढी तेव्हा आलेली नव्हती 1947 साली. तेव्हा हे त्याने आर्टिकल हे त्याच्या डोक्यामध्ये हे घोळत होतं. काय घोळत होतं तर त्याचा त्यांनी उल्लेख केलेला आहे की हॉस्पिटल आणि बिल डब्ल्यू म्हणतो की दारुड्याला मोठमोठाली भारी प्रायव्हेटवाली हॉस्पिटल्स काय परवडण्यासारखी नव्हती, कारण त्याची किंमत खूप मोठी होती आणि पब्लिक हॉस्पिटल्स खूपच कमी होती. असायलम, रिलिजियस इन्स्टिट्यूशन्स हे फार कमी होती. त्यामुळे दारुड्याची कुचंबणा व्हायची की ह्याला कुठे नेऊन ठेवायचा. त्याच्यामुळे काही समूहांना असा मोह झाला की अरे हे आपण दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांच्या खाजवत बसतो, घ्यावं बाबा. त्याच्याऐवजी आपण स्वतः आपला ग्रुप म्हणून आपणच का हॉस्पिटल चालू करू नये. आणि काही समूहांनी हा प्रयोग केला. बिल डब्ल्यू म्हणतो दिस अर्जन्सी हॅज टेम्प्टेड सम ए ग्रुप्स टू सेटअप ड्राइंग अप प्लेसेस ऑफ देअर ओन, हायरिंग मॅनेजर्स, नर्सेस अँड सेक्युरिंग द सर्व्हिसेस ऑफ व्हिजिटिंग फिजिशियन. आता हे सगळं बघून काही समूहांना असा मोह झाला की आपणच आपली ड्राइंग आउट प्लेसेस किंवा आज आपण ज्याला रिहॅब म्हणतो तशी सुरू करूया आणि ती अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या एका समूहाने सुरू करायचं. आता अर्थातच एचं आज आपल्याला कळतं की हे बाहेरचं काम आहे बाबा, हे काय आपलं एचं काम नाही. पण 1945 साली तेव्हा त्यांना तो मोह टाळता आला नाही आणि तो म्हणतो की त्याचा अनुभव सांगतो बरं का हॉस्पिटलवाल्यांचा. इट हॅज पुट द ग्रुप इन टू बिझनेस. हे हॉस्पिटल चालू केलं समूहाने आणि त्यांनी बाजारातनं भाड्याने नर्सेस, डॉक्टर, मॅनेजर हे सगळ्या लोकांना हायर केलं, म्हणजे पैसे देऊन त्यांना नोकऱ्या दिल्या. पण काही दिवसानंतर हे सगळं बॅकफायर झालं. त्याचं कारण असं होतं की इट हॅज पुट द ग्रुप इन टू बिझनेस. म्हणजे त्या समूहाचं मुख्य जे 5व्या रूढीमध्ये आपण पाहिलेलं कार्य होतं की ज्याला दारूचा प्रॉब्लेम आहे त्याला मदत करणे, ते सोडून हे भलताच धंदा अल्कोहोलिक्स अनोनिमसचा समूह करायला लागलेला होता. काय करायला लागला होता हा समूह तर त्यांनी हे हॉस्पिटल उघडलं होतं. आता शेवटी हॉस्पिटल हा व्यवसाय आहे ना रे बाबा, असं काय करतात. त्याच्यामध्ये त्याची तंत्र वेगळी आहेत. आपलं हे आपण बिन पैशाचा जे व्यवहार करतो 12वी पायरी इतरांना संदेश देणे, तितकं काय ते सोपं नाही. आणि बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो त्या आर्टिकलमध्ये टू मेनी क्लॅशिंग पर्सनॅलिटीज. अरे आपण एकमेकांच्या उरावर बसणारे लोक आहोत. टू मेनी कुक्स स्पॉईल द ब्रॉथ. इंग्रजीमध्ये म्हण आहे की अनेक आचार्य असले की तो पदार्थ बिघडतो. तसं हे मध्ये आम्ही सगळे हुशार लोक आणि अराजकाचे पुत्र आणि माझंच बरोबर असं म्हणणारे लोक एकत्र आल्यामुळे त्याचं व्हायचं ते झालं. आणि बिल डब्ल्यू पुढे म्हणतो की युजली ब्रिंग आउट द अबंडनमेंट ऑफ सच अटेम्प्ट्स. शेवटी मग ह्या नाद आम्हाला सोडून द्यायला लागला. त्या समूहांच्या लक्षात आलं की अरे हे काय खरं नाही बाबा, हे आपलं काम सोडून हे भलतेच धंदे आपण करायला लागलेत. पण ह्या सगळ्या गडबडीमध्ये त्यांच्या लक्षात आलं की अल्कोहोलिक्स अनोनिमसचा समूह हा एक आध्यात्मिक एंटिटी आहे आणि ग्रुप म्हणून आम्ही जेवढा व्यवसाय कमी करू तेवढं ते आमच्या दृष्टीने भलं पडेल. आणि त्याचं कारण असं होतं की हे जे समूह होते ते ही जी हॉस्पिटल चालू केली, मग ते हॉस्पिटल चालू करायला एवढं मोठं परवडेनसं झालं. मग परवडेनसं झालं तर पैसे कुठून आणायचे, आपापले पैसे तर आपली तर सगळ्यांची ऐपत नाही आहे. मग मनी रेझिंग कॅम्पेन म्हणजे बाजारामधनं पैसे उपलब्ध करणे पब्लिककडनं, क्राऊड फंडिंग आज ज्याला आपण म्हणतो, तशा प्रकारे लोकांना आवाहन करणे की बाबा रे आम्ही हे चांगलं काम करतो पण आमच्याकडे पैसे नाही आहेत तर तुम्ही आम्हाला मदत करा. आजच्या बिझनेसच्या भाषेत बोलायचं तर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी CSR कायद्याने त्याला मान्यता आहे कंपनीज ॲक्टमध्ये. त्याच्यामुळे
त्याच्याकरता अल्कोहोलिक्स अनॉनमसनी पैसे उभा राहायला, अल्कोहोलिक्स अनॉनमसनी म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनमसच्या त्या समूहाने ज्यांनी हे हॉस्पिटल उघडले होते ते. आणि मग लक्षात आलं त्यांच्या की दे इंटेंड टू फायनान्स देअर व्हेंचर्स बाय सॉलिसिटिंग द पब्लिक इन द नेम ऑफ अल्कोहोलिक्स अनॉनिमस. लोकांकडे पैसे मागताना काय सांगणार की आम्ही अल्कोहोलिक्स अनॉनमसचे सभासद आहोत, आमचा अल्कोहोलिक्स अनॉनमसचा ग्रुप आहे आणि आम्ही अल्कोहोलिक्स अनॉनमसचं एक हॉस्पिटल उभारलेलं आहे आणि त्याला आम्हाला पैसे कमी पडत आहेत, म्हणून तुम्ही ह्या अल्कोहोलिक्स अनॉनमसच्या हॉस्पिटलला पैसे द्या. आणि मग लोकांच्या मनामध्ये इन्स्टंटली ऑल सॉर्ट्स ऑफ डाऊट्स जनरेटेड. लोकांच्या मनामध्ये अनेक शंका आल्या. द प्रोजेक्ट बॉक डाऊन आणि ते सगळं कोसळलं. कॉन्झर्वेटिव्ह एज रिअलाइज दॅट बिझनेस व्हेंचर्स और सॉलिसिटेशन्स कॅरिंग ए एंडॉर्समेंट आर ट्रूली डेंजरस. आता हा इथे एंडॉर्स शब्द आलेला आहे. एंडॉर्स शब्दाचा मराठी अर्थ जो आहे तो समर्थन करणे, पुष्टी करणे, योग्य आहे असे म्हणणे, नाव जोडणे, मान्यता देणे, असे वेगवेगळ्या छटा ह्या एंडॉर्स शब्दाला आहेत. बरोबर आहे. आता आपण हा आर्टिकल हे जे बिल डब्ल्यूने लिहिलं आहे त्याच्यामध्ये बिल डब्ल्यू म्हणतो की आता आम्हाला अक्कल आली. काय आली? यट इन स्पाईट ऑफ द हेडेक्स, हे सगळं डोक्याला त्रास झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की बाबा रे, काही व्यक्तिगत पातळीवरती लोक रिहॅब सेंटर, ड्राईंग आउट सेंटर, क्लब हाऊसेस सगळं चालू करतात. त्याच्याबद्दल आमचं काहीही म्हणणं नाही. कारण हे जे करणारे लोक आहेत ते 2 टोप्या घालतात. टोप्या म्हणजे का, टोपी लावणे ह्या अर्थाने शब्द नव्हे, 2 कॅप घालतात. एक कॅप ते त्यांच्या व्यवसायामध्ये जेव्हा जातात रिहॅब सेंटरमध्ये तेव्हा ते तिथे मालक असतात. बरोबर आहे. ते ए सभासद नसतात तिथे. ते एची माहिती असलेले, अल्कोहोलिझमची माहिती असलेल्या व्यक्ती म्हणून तिथे ते असतात. आणि जेव्हा ते अल्कोहोलिक्स अनॉनमसच्या मीटिंगमध्ये येतात तेव्हा तो तिकडला त्यांचा मालकाचा बुरखा जो असतो, मुखवटा जो असतो किंवा टोपी जी असते ती काढून येतात. त्यामुळे बिल डब्ल्यूनी त्या ए ट्रॅडिशन हाऊ इट डेव्हलप्ड आणि हाऊ इट डेव्हलप्ड आत्ता मी वाचतो आहे. आणि 12 ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड, ओके, डिस्टिलेशन ऑफ एज एक्सपिरियन्स. तर हे जे 12 ट्रॅडिशन इलस्ट्रेटेड नावाचं जे पॅम्पलेट आहे त्यात चित्र काढलं आहेत त्यांनी, त्याच्यामध्ये एकावर एक 2 टोप्या घातलेल्या दाखवल्या आहेत माणसांना. तर बिल डब्ल्यू म्हणतो की ह्या 2 वेगवेगळ्या टोप्या आहेत किंवा ही वेगळी व्यवधानं आहेत. तेव्हा एकाच वेळी ही करायची नाहीत. म्हणजे जिथे तुम्ही व्यवसाय करता, रिहॅब सेंटरमध्ये जाता, तिथे मी ए मेंबर आहे असं सांगायचं नाही. आणि जेव्हा तुम्ही एमध्ये येता तेव्हा मी ए मेंबर आहे असं फक्त म्हणायचं. मी त्या रिहॅबचा मालक आहे आणि मी तिकडे अल्कोहोलिझमबद्दल मी माहिती सांगतो, काउन्सिलर आहे, हे काय भानगडीत पडायचं नाही. त्याच्यामुळे 1947 सालच्या ह्या आर्टिकलमध्ये बिल डब्ल्यूनी आपली जी हॉस्पिटल उभारायची समूहाची जी संकल्पना होती ती कशी अंगलट आली आणि ती कशीची चुकीची आहे हे इतिहासात ठरलं. आता हे जे पॅम्पलेट मी रेफर करतो आहे, ए ट्रॅडिशन हाऊ इट डेव्हलप्ड, मला वाटतं या ट्रॅडिशनला पाहायला P17 आहे, पॅम्पलेट नंबर 17 आहे. त्याच्यामध्ये 10 आर्टिकल टाकलेली आहेत सगळ्या वेगवेगळ्या ट्रॅडिशनबद्दलची आणि सगळी बिल डब्ल्यूची आर्टिकल. तर आत्ता मी हे 1947चं हॉस्पिटल्स अँड ए नावाचं आर्टिकल 47 सालचं वाचलं. आता 47 सालचं आणखी एक दुसरं आर्टिकल आहे त्याच पॅम्पलेटमध्ये, पान नंबर 15वरती. 5 पानं, 15, 16, 17, 18, 19, 5 पानं ह्या आर्टिकल आहे. 5 पानांचं हे उभं आहे छोटंसं पॅम्पलेट आपलं असतं नेहमीच असं. आणि त्याचं टायटल आहे, त्याचं शीर्षक आहे क्लब्ज इन ए आर दे विथ अस टू स्टे. बरोबर आहे. अल्कोहोलिक्स अनॉनमसमधले क्लब्स आणि ते आमच्याबरोबर राहणार का शेवटपर्यंत, असा प्रश्न त्यांनी स्वतःला विचारला. 1947 साली लिहिलेलं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की अल्कोहोलिक्स अनॉनमस क्लब नावाचा प्रकार जगामध्ये कुठेही अस्तित्वात नाही. आलं लक्षात. तर बिल डब्ल्यू असं म्हणतो की आम्हाला जेव्हा मद्यपाशाबद्दलची माहिती कळली तेव्हा आम्हाला असं वाटायला लागलं, अरे जगात आत्तापर्यंत कोणाला माहीत नव्हतं ते आम्हाला कळलेलं आहे, त्यामुळे आता आम्हाला सगळ्यातलंच सगळं कळायला लागलं. बरोबर आहे. आणि मग गडबड अशी झाली की आमच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की क्लब आयडिया हॅज बिकम अ पार्ट ऑफ ए लाईफ. तोपर्यंत हे कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे सगळीकडे अमेरिकाभर एचे क्लब उभारले गेलेले होते. एचे क्लब म्हणजे एच्या समूहाने एकत्र येऊन
एखादी जागा घ्यायची आणि त्या जागेमध्ये पत्ते खेळायला, आराम करायला, औषध घ्यायला किंवा सलाईन लावायला किंवा काय धर्मगुरूंशी बोलायला असे वेगवेगळे रकाने खण करायचे, रुखोल्या करायचे आणि तिथे ते त्या माणसाला शांतपणे बसू द्यायचं. त्याला म्हणायचं एक क्लब. आता हा प्रकार अस्तित्वात नाही. आता बिल डब्ल्यू म्हणतो की हे त्या अल्कोहोलिक्स अनॉनिमसने सुरुवात केल्यामुळे, समूहाने सुरुवात केल्यामुळे बिल डब्ल्यू म्हणतो पुढे झालं असं की बिईंग द मेजॉरिटी व्ह्यू वी माईट सपोज दॅट अ ब्लँकेट एन्डॉर्समेंट फॉर क्लब्स वी माईट थिंक वी कुडंट गेट अलॉंग विदाऊट देम. काही दिवसानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की अरे हे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच आहे. क्लब म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसची एन्डॉर्समेंट आहे आणि वी माईट कन्सीव देम ॲज अ सेंट्रल इन्स्टिट्यूशन. आणि त्याला बिल डब्ल्यू म्हणतो आहे की जणू काही ही आमचीच एक संस्थेचा भाग आहे असं ते क्लब लोकांना वाटायला लागलं. आणि बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो आहे सॉर्ट ऑफ 13 स्टेप ऑफ अ रिकव्हरी प्रोग्राम. आपल्याकडे 12 पायऱ्या आहेत. कोणी पण काही पण उपद्व्याप करायला लागला की त्याला म्हणायचं 13वी पायरी केली बरं, सुरुवात केली बघ. आणि इथे बिल डब्ल्यू म्हणतो की हे जे क्लब सुरू केले ते क्लब म्हणजे 13वी पायरी होती. आता सुरुवात तर झाली, मग त्याच्यामध्ये झाल्या मारामाऱ्या. कारण अल्कोहोलिक्स अनॉनिमस जेव्हा सुरुवातीला अगदी नवीन होती 1935 ते 1940पर्यंत, तेव्हा ती कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीच्या घरी असायच्या. तो मेंबरच असायचा असातला भाग नाही. सुरुवातीला क्लेरेन्सनी वगैरे ज्या मीटिंग केलेल्या आहेत ते काय मेंबर नव्हते बिचारे. मग नंतर त्यांना जागा कमी पडायला लागली, मग भाड्याने जागा घ्यायला, मग मोठी जागा घ्यायला लागले, मग क्लब घ्यायला लागले. आणि ही जशी वाढ व्हायला लागली तसं बिल डब्ल्यू म्हणतो ग्रोथ ब्रॉट हेडेक्स. ही वाढ जशी व्हायला लागली तसे त्याच्यामध्ये आमच्या डोक्याला त्रास व्हायला लागला. आणि मग आमच्या लक्षात आलं की ह्या क्लबवरनं आमच्यातच मारामाऱ्या सुरू झालेल्या आहेत. न्यूयॉर्कमधला एक क्लब आणि त्याच्यामध्ये मॅनहॅटनचे लोक जास्त असायचे. ते होता न्यूयॉर्कमध्ये, पण मंडळी सगळी मॅनहॅटनची जमा व्हायची तिथे. आणि मग त्याच्याने न्यूयॉर्कवाल्यांना राग आला. ते म्हणाले हे मॅनहॅटनचा क्लब आहे. ते म्हणाले मॅनहॅटनचा कुठे आहे, इथे टायटल तर लिहिले तुम्ही न्यूयॉर्क डिस्ट्रिक्ट ए क्लब म्हणून, आणि आम्ही येतो ते मग काय बिघडलं काय त्याच्यामध्ये. आणि ह्या न्यूयॉर्कमधल्या लोकांना राग यायला लागला आणि मग हळूहळू गोष्टी उलगडायला लागल्या. लोक प्रश्न विचारायला लागले. कशाचे प्रश्न विचारायला लागले? हू इलेक्ट्स द बिझनेस डायरेक्टर्स ऑफ अ क्लब. आता हा तुम्ही अल्कोहोलिक्स अनॉनिमस संस्था म्हणून क्लब चालवता की नाही, मग त्याचे डायरेक्टर कोण ठरवतं बाबा? डज क्लब ए मेंबरशिप डिफर फ्रॉम ए मेंबरशिप? या क्लबचा सभासद होणे आणि एचा सभासद होणे ह्या दोन वेगळ्या गोष्टी काय एकच आहेत? हाऊ आर क्लब सपोर्टेड अँड फायनान्स? ह्या क्लबमध्ये जो काय व्यवहार चालतो, आर्थिक व्यवहार, तर हे सगळं आर्थिक डोंबारा कसा काय सांभाळता तुम्ही? ॲज प्रॅक्टिसेस व्हेरी वी डोंट क्वाईट नो द आन्सर सेट. द मोस्ट रिझनेबल सजेशन सीम दीज. एनी ए मेंबर ऑट टू फील फ्री टू जॉईन ऑर्डिनरी प्रिव्हिलेजेस ॲज अन ए क्लब वेदर ही मेक्स अ रेग्युलर व्हॉलंटरी कॉन्ट्रीब्युशन ऑर नॉट. त्याने पैसे देवो किंवा न देवो, ते जर अल्कोहोलिक्स अनॉनिमस आहे असं तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही कोणालाही येण्यापासून थांबवू शकत नाही. आणि मग हे सगळे राडे झाले. ॲक्सेप्टन्स ऑफ लार्ज सम फ्रॉम एनी सोर्स टू बाय, बिल्ड और फायनान्स क्लब ऑलमोस्ट इनव्हेरिएबली लीड्स टू लॅटर हेडेक्स. जेव्हा एखाद्या धनाढ्य व्यक्तींनी खूप मोठी रक्कम दिली तेव्हा त्याच्यामुळे आमच्या डोक्याला त्रास झाला. आणि मग हळूहळू ही 6वी रूढी आली. काय आली 6वी रूढी? परत एकदा आपण 6वी रूढी बघूया. 6व्या रूढीमध्ये तो म्हणतो की पैसा, आता दीर्घ स्वरूप वाचतो बरं का मी, म्हणजे ओरिजिनल जे बिल डब्ल्यूने लिहिलेलं होतं की नाही 1949 साली, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलेलं आहे? पैसा, मालमत्ता आणि अधिकार यांच्या समस्येमुळे आमचे प्राथमिक उद्दिष्ट सहज दूर होईल. बरोबर आहे? 3 गोष्टी डेंजरस आहेत: पैसा, मालमत्ता आणि अधिकार. आलं लक्षात? ते 3चं इंग्रजी ओरिजिनल शब्द आहेत मनी, प्रॉपर्टी अँड ऑथॉरिटी. मनी, प्रॉपर्टी आणि ऑथॉरिटी, पैसा, मालमत्ता आणि अधिकार. म्हणून बिल डब्ल्यूनी त्या दीर्घ स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. म्हणून आम्हाला असे वाटते की त्याच्या खऱ्या उपयोगासाठी असलेली
विशिष्ट मालमत्तेची स्वतंत्रपणे संस्था उभारली पाहिजे. त्यामुळे हे क्लब, हे हॉस्पिटल, हे रिहॅब सेंटर इत्यादी गोष्टी ज्या आहेत त्या एकत्र करू नका. इव्हन अल्कोहोलिक्स अनॉनिमस आणि ॲलनॉन वेगळं वेगळं ठेवा असं म्हणतात. आता त्या नांदेडजवळ मुघट नावाचं एक गाव आहे, तिथे काहीतरी वर्कशॉप का काहीतरी त्यांचा आहे कार्यक्रम आणि त्यांनी कपल शेअरिंग ठेवलेलं आहे. तर त्याला मी फोन करून विचारलं, म्हटलं अरे भाऊ, अल्कोहोलिक्स अनॉनिमस आणि ॲलनॉन ह्या वेगळ्या संस्था आहेत, त्याने एकत्र कार्यक्रम नाही करायचा, एन्डॉर्स नाही करायचा आपण. तर म्हणाले आम्ही लातूरला गेलो होतो, तिथे लातूरला पण कपल शेअरिंग झाली. तर कपल शेअरिंग ही अल्कोहोलिक्स अनॉनिमसची आयडिया नाही. हे नवरा बायको जिथे एकत्र कार्यरत आहेत ते चुकीचं करतायत का, त्यांच्या दृष्टीने व्यक्तिगत पातळीवर कदाचित चुकीचं नसतील करत, पण लोकांचा समज असा होतो की हे दोघं मिळून करायचं काम आहे. एखाद्याची बायको मेलेली असेल किंवा एखाद्याचा घटस्फोट झालेला असेल, एखाद्याचं लग्नच झालेलं नसेल, त्याला विचारायला वाटेल अरे हे कपल शेअरिंग म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमस. त्याच्यामुळे बिल डब्ल्यू इथे म्हणतो की अशा प्रकारे भौतिकतेपासून आध्यात्मिकतेची फारकत करता येईल. बरोबर आहे. भौतिक गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये तुम्ही जर का पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गोष्टी आणल्यात तर आध्यात्मिकतेची काशी होणार आहे. एच्या समूहाने, समूह या नात्याने कोणत्याही व्यवसायात पडू नये. ज्यांना पुष्कळ मालमत्ता आणि कारभाराची गरज असते अशी मंडळे अथवा हॉस्पिटले यासारख्या ला दुय्यम प्रकारची मदत ही वेगवेगळ्या संस्थांच्या रूपामध्ये निर्माण केली पाहिजे. हे मी जे वाचतोय ते बिग बुकमध्ये परिशिष्ट पहिलं आहे, त्या परिशिष्टामध्ये दीर्घ स्वरूप दिलेलं आहे, तिथून मी वाचतोय. आणि वेगळी ठेवली पाहिजेत, कारण गरज भासली तर समूह सहजपणे त्या संस्था बंद करू शकेल. म्हणून अशा सोयींना एचे नाव वापरता कामा नये. बरोबर आहे. ए क्लब, ए हॉस्पिटल, ए रिहॅब सेंटर असं नाही. अशा संस्थांना जे लोक आर्थिक मदत करतात त्या संस्थांचा कारभार ही संपूर्णतः त्यांचीच जबाबदारी राहील. कोणी क्लब उघडला, कोणी हॉस्पिटल उघडलं, कोणी रिहॅब सेंटर उघडलं, काही प्रॉब्लेम नाही, ती जबाबदारी त्यांची राहील. मंडळासाठी व्यवस्थापकाला सर्वसामान्यपणे अधिक प्राधान्य दिले जाते, परंतु इस्पितळे तसेच प्रकृती स्वास्थ्य सुधारणेच्या इतर जागा ह्या मात्र एच्या बाहेरच असल्या पाहिजेत. म्हणजे त्या त्याचं नाव वापरायचं नाही, वैद्यकीयदृष्ट्या देखरेख केल्या असल्या पाहिजेत. समूहाने कोणाशीही सहकार्य केलेले चालत असले तरी असे सहकार्य हे प्रत्यक्ष किंवा सूचित अशा बांधिलकी किंवा मान्यतेपर्यंत ताणले जाता कामा नये. लोक म्हणणार अरे हेच ॲलनॉन आणि हेच या दोन वेगळ्या संस्था नाहीतच. म्हणून आणि ॲलनॉन सभासदाला शेअरिंग करायला बोलवावं का? नक्की बोलवावं. एक अनुभव सांगायला त्यांना नक्की बोलवावं, काहीच प्रॉब्लेम आहे. त्या निमित्ताने जे नवीन आलेले आहेत किंवा ज्यांना माहिती नाही त्यांना ॲलनॉन संस्थेबद्दल माहिती होईल, काहीच प्रॉब्लेम नाही. पण हे कपल शेअरिंग वगैरे जे काय प्रकार चाललेला आहे तर ते माहीत नाही. आता जे करणारे त्यांना माहिती आहे, माहीत नाही, मला एकट्यालाच काय अक्कल आहे अशातला भाग नाही. पण ह्याचा मी जो अर्थ काढतो तो हा असा आहे, माझ्यापेक्षा जाणकार मंडळी आहेत, GSOमध्ये काम करणारी आहेत, इंटरनॅशनल लेवलला काम करणारी माणसं आहेत, ट्रस्टी आहेत, डेलिगेट आहेत, त्यामुळे त्यांना कदाचित माझ्यापेक्षा जास्त माहीत असेल. पण मी बाबा इथे जे बिल डब्ल्यूने लिहून ठेवले त्याचा अर्थ काय मला लागतो आहे तो मी सांगायचा प्रयत्न करतो आहे. आणि त्याच्यामध्ये बिल डब्ल्यूने लिहून ठेवलेलं आहे की सहकार्य नक्की करावं, पण सूचित अशी बांधिलकी किंवा मान्यतेपर्यंत ताणले जाता कामा नये. म्हणून बिल डब्ल्यूने 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये त्याचं छान वर्णन केलेलं आहे. त्याचं वर्णन असं केलेलं आहे की बिल डब्ल्यू म्हणतो की आमची दारू थांबल्यानंतर आम्हाला असं वाटायला लागलं की आम्हाला आता सगळ्यातलं सगळं कळायला लागलेलं आहे. बरोबर आहे. बिल डब्ल्यू म्हणतो अनेक गोष्टींची उत्तरे आमच्याजवळ असली पाहिजेत. मद्यपाशाशी निगडीत असलेल्या क्षेत्रातील धंद्यातील रूढी 6वी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तक माझ्याकडे आहे. त्याचं पान नंबर 88 आहे. ओरिजिनल इंग्रजी आहे, त्याचं पान नंबर 155 आहे. जाणकार मंडळी आहेत, ज्यांना अभ्यास करायला आवडतं त्यांनी हे मी पान नंबर वगैरे जे सांगतो त्याचा संदर्भ जरूर वापर करा. आणि बिल डब्ल्यू त्याच्यात पुढे म्हणतो 12 पायऱ्या 12 रूढीत की आम्ही ज्या गोष्टी करण्याची स्वप्न पाहिली त्यातील काही अशा होत्या. 1. इस्पितळात मद्यपेय रोगी आवडत नसत म्हणून स्वतःची इस्पितळाची साखळी उघडायची. त्याच्यानंतर लोकांना शिक्षण देणार, त्याच्यानंतर क्रमिक पुस्तके लिहिणार, पुष्कळ पैसा मिळवणार, कायदे नव्याने लिहिणार,
तुरुंगवासात टाकायचं नाही म्हणून न्यायाधीशांना आम्ही नवीन मान्य हे देणार. गुंगी आणणाऱ्या औषधांच्या प्रांतामध्ये आणि गुन्हेगारी जगामध्ये म्हणजे ज्या क्रिमिनल गँग्स वगैरे आहेत त्यांच्यामध्ये जाऊन एचा प्रसार करू. वेड्याच्या रोग्यांचा समूह वेगळा बनवू. त्याच्यानंतर कोणत्याही समस्येवर मात करता येते कारण आम्ही आता मद्यपाशावर मात केलेली आहे. आता हे ज्ञान आणि अनुभव आम्ही भांडवलदार कारखानदार यांच्यात प्रेम निर्माण करण्यासाठी वापरणार होतो. एक हात धर्माच्या खांद्यावर, एक हात वैद्यकीय क्षेत्राच्या खांद्यावर. आणि त्या दोघातले मतभेद कसे बरं मिटवणार? कारण धर्म सांगायचं ते शास्त्र गेलं तेल लावत, आमचा धर्म असं सांगतो. आणि वैद्यकशास्त्र म्हणायला लागलं तुमचा धर्म गेला तेल लावत. त्याच्यामध्ये काय टेस्ट केलेले नाही आहेत. आम्ही जे काय सांगतो ते टेस्ट केलेले आहेत. त्यामुळे असं सुखी जीवन कसं जगावं वगैरे लोकांना आम्ही आता शिकू आणि एका नव्या आध्यात्मिक प्रगतीचे नेतृत्व आम्ही करू. असं बँकरप्ट आयडिया, इंग्रजीमध्ये बँकरप्ट आयडियालिस्ट म्हटले, मराठी म्हणतो एचे सभासद आम्ही. हे मद्यपी हे दिवाळखोर, कल्पनावादी आणि ध्येयवादी असतो आणि म्हणून हे अगदी असं सहज नैसर्गिक आहे. पण मग म्हणून आम्ही एचे इस्पितळ चालू करायचा प्रयत्न केला, शिक्षण क्षेत्रात कडबड केली, लुडबुड केली, कायदेविषयक सुधारणांसाठी केली. आणि मग या सगळ्या गोष्टींमधनं आम्हाला अक्कल आली की बाबा रे, आपल्याला एकच गोष्टीची अक्कल आहे, ती म्हणजे दारू बंद करण्यासाठी इतरांना मदत करणे. ह्या व्यतिरिक्त कुठल्याही गोष्टीमध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमस संस्था म्हणून आपण पडायचं नाही. आता ह्याच्यामध्ये दुसऱ्या कुठल्या तरी साहसी कार्याला जर का एचं नाव दिलं तर काय होईल त्याचं एक 12x12 उदाहरण दिलेलं आहे. एक दारू बनवणारी कंपनी होती, दारूच्या हे मॅन्युफॅक्चरिंग करणारी. त्यांना असं वाटलं की लोकांना आपण आता जे आपण त्या ह्याची जाहिराती बघतो बघा, त्या कसल्या तरी जंगली रमी आणि अमुक आणि तमुक, त्याच्यामध्ये ते हळूच सांगितलेलं असतं की ह्याची सवय होऊ शकते तेव्हा सावधान. ते बरोबर वाक्य बोललं जातं असं, ह्याची सवय होऊ शकते तेव्हा सांभाळून करा, खेळा. हे जे वाक्य आहे की इट कॅन बी ॲडिक्शन फॉर यू. पण तसं होऊ नये म्हणून मद्याच्या क्षेत्रामध्ये लोकांमध्ये जागृती करावी म्हणून एका मेंबरला त्यांनी ऑफर दिली की बाबा रे, तू 4 वाक्य सांगायचीस आणि ती 4 वाक्य आम्ही पाटलीवरती छापू, त्याच्यावरती तुझं नाव असेल आणि तू एचा सभासद म्हणून आम्हाला हे तू जगाला सांगायचंस की बाबा रे, ज्यांना झेपत नाही त्यांनी पिऊ नका, ज्यांना जास्त होते त्यांनी अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये जा, असं काहीतरी 4 वाक्य त्याचं द्यायचं. आणि हे आम्ही तुला पैसे देऊ आम्ही अर्थातच. आणि म्हणून मग त्यांनी त्याचे विचार लोकांसमोर प्रभावीपणे मांडण्यासाठी रेडिओ, वर्तमानपत्रे, चित्रपट या माध्यमांचा उपयोग ते करणार होते. आणि म्हणून त्यांना एक सभासद शोधून काढला. तो थेट न्यूयॉर्कमधील एच्या केंद्रीय कचेरीत हजर झाला. सुदैवाने तो एचा सभासद चांगला असल्यामुळे तो एच्या मीटिंगमध्ये आपला ऑफिसमध्ये आला आणि त्याने विचारलं की भाऊ, मला हे अशी नोकरी आलेली आहे. काय नोकरी आहे? तर ते दारूचे कंपनीवाले आहेत, ते प्रमोशन करणार आहेत की बाबा हे ज्यांना झेपतं त्यांनीच दारू प्या, जास्त होत असेल तर त्यांनी दारू पिऊ नका, आमच्या दारू जी आहे ती लय भारी आहे वगैरे वगैरे. तर मी ही नोकरी करू का? आता बिल डब्ल्यू म्हणतो की इथून खरी आमची ही 6वी रूढीची मारामारी सुरू झाली. बिल डब्ल्यू त्याचं वर्णन करतो की प्रथम दर्शनी ती खरोखरच एक चांगली गोष्ट होती, पण नंतर शंका उत्पन्न झाली की त्या संस्थेला सर्व जाहिरातीत आमच्या सभासदाचे पूर्ण नाव वापरायचे होते आणि तो अल्कोहोलिक्स अनोनिमसचा सभासद आहे अशी दुहेरी ओळख करून दिली जाणार होती. म्हणजे तो त्याची ॲनॉनिमिटी ब्रेक करणार होता, तो लोकांसमोर पण येणार होता आणि लोकांचा असा समज होण्याची शक्यता आहे की अल्कोहोलिक्स अनोनिमसचे नाव ह्या एका विशिष्ट शैक्षणिक प्रकल्पाशी तो जोडणार होता. मद्य व्यवसाय करणाऱ्या संस्थेच्या शिक्षण पद्धतीला संस्था अल्कोहोलिक्स अनोनिमस ग्रुप पाठिंबा देत आहे असा समज निश्चितपणे निर्माण होणार होता. आणि मग त्या सभासदाला आम्ही सगळ्यांनी समजावून सांगितलं की म्हणतो की अरे बाबा रे, तू हे केलंस ना तर असं होईल तसं होईल. हे सगळं त्याला सभासदांनी सांगितलं आणि सभासदांनी त्याला हेही सांगितलं की बाबा रे, नोकरी करण्याचा तुला कायदेशीर हक्क आहे आणि तू हे करू शकतोस, पण तू हे केल्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसचं नाव या मद्यपानाच्या शिक्षणापाशी या संस्थेशी जोडलं जाणार आहे.
तर तू विचार कर. आणि तो शहाणा मुलगा होता, त्यामुळे त्याने सांगितलं की अल्कोहोलिक अनॉनिमसने माझे प्राण वाचवले आहेत, म्हणून एचा हिताचा विचारच मी आधी करणार. एला अडचणीत टाकणारा मी माणूस नाही आणि ह्या प्रकल्पामुळे तसे नक्की होणार असल्यामुळे मी ह्या प्रकल्पातून बाहेर पडतो. मी ही नोकरी करणार नाही. अशा प्रकारे बिल डब्ल्यूने 12/12मध्ये एकच उदाहरण दिलेलं आहे की ज्याच्यामुळे आम्हाला कळलं की आम्ही काय करायला पाहिजे. आता ए कम्स ऑफ एजमध्ये पान नंबर 107वरती हेच त्यांनी दिलेलं आहे. त्याच्यानंतर बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमध्ये व्हॉल्यूम 1मध्ये BL नावाच्या जी महिला सभासद आहे, 25 वर्ष सोबर असलेले, 1945 साली आले आणि 1970 साली हे तिने लेख लिहिलेले आहेत. 12 रूढींवरचे 12 लेख ग्रेपवाईनमध्ये लिहिलेले आहेत. आणि त्या रूढींमधल्या प्रश्नांमध्ये तिने सांगितलं की अहो 1945 साली जेव्हा आम्ही हे करायला लागलो की नाही, तेव्हा आम्हाला कशाच काय माहीत नव्हतं. त्याच्यामुळे झालं असं की अंधारात तीर मारण्याचे आयडिया आमच्या सगळ्या चाललेल्या होत्या. त्याच्यामुळे आम्ही काय केलं तर बाबा रे, आमच्या लक्षात आलं लवकरच की हे जे प्रकरण आहे हे इतरांच्या बरोबर जोडलं जाणं हे काय खरं नाही. त्याच्याऐवजी आपल्याला दुसरं काहीतरी केलं पाहिजे. आणि म्हणून मग ग्रेपवाईनमध्ये जी ट्रॅडिशनची चेकलिस्ट प्रसिद्ध झालेली आहे, त्या चेकलिस्टमध्ये 6व्या रूढीचे प्रश्न त्यांनी दिलेले आहेत. काय प्रश्न आहेत आत्ताच मला ह्यांनी दिले बरं का. संक्रमणनी दिले, दोघा-तिघांनी पाठवले फटाफट. संक्रमण, कल्पेश, दोघा-तिघांनी, ही सगळी ज्ञानी माणसं आहेत. मला त्यांच्याबद्दल आदर आहेत. तरुण आहेत, तंत्रस्नेही आहेत. कल्पेश आहे, विवेकानंद आहे, संक्रमण आहे. त्याच्या प्रश्नांमध्ये त्यांनी लिहिलं आहे, आमच्या स्थानिक रुग्णालयात ए बेडसाठी आमच्या सहकारी सदस्यांना व मी बाहेर जाऊन पैसे उभे केले पाहिजेत का? एखाद्या गटासाठी एक छोटी इमारत भाड्याने देणे चांगले आहे काय? आमच्या स्थानिक क्लबचे सर्व अधिकारी व सदस्य क्लबवरील मार्गदर्शक तत्त्वे GSAमध्ये विनामूल्य उपलब्ध याच्याशी परिचित आहेत का? आमच्या गटाच्या सेक्रेटरीने मद्यपानाबद्दल महापौरांच्या सल्लागार समितीवर काम करावे का? आमच्याकडे TV आणि पत्ते खेळण्याची जागा असल्यासच काही मद्यपी एमध्ये तग धरून राहतील. हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता आवश्यक असलेल्या या सुविधा असाव्यात का? असे हे 6व्या रूढीबद्दल 5 प्रश्न त्यांनी चेकलिस्ट म्हणून दिलेलं आहे. ग्रेपवाईनमध्ये चेकलिस्ट म्हणून हे दिलेलं आहे. वारंवार ते पुन्हा पुन्हा प्रकाशित होत असतात ग्रेपवाईनमध्ये. त्याच्यामुळे ज्यांना इंटरेस्ट आहे त्याने ते जरूर वाचावं. त्याच्यामुळे बेस्ट ऑफ ग्रेपवाईनमधल्या व्हॉल्यूम 1मधल्या ह्या BL मॅनहटनच्या महिलेच्या आर्टिकलमध्ये ती असं म्हणते की आम्ही हे वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत आणि शिकलेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की 6व्या रूढीचं आजच्या युगामध्ये काय संबंध आहे किंवा ते सांगा आम्हाला, की बाबा हे सगळं ठीक आहे. आता पहिली गोष्ट म्हणजे या सगळ्या रूढी एकमेकांशी निगडीत आहेत. कारण 5व्या रूढीमध्ये आपला प्राथमिक हेतू काय ते कळलं आणि 6व्या रूढीमध्ये आपल्या प्राथमिक हेतूपासून दूर जाऊ नये म्हणून काय मोह होणार आहे तर क्लब हाऊसेस, त्याच्यानंतर हॉस्पिटल्स, त्याच्यानंतर रिहॅब सेंटर्स आणि वेगवेगळ्या संस्थांशी संलग्न होण्यासंदर्भात एक वेगळी मुद्दाम रूढी घेतलेलीच आहे आपण. पण इथे पण त्याचा संबंध येतो की तुम्ही एखादा जेव्हा कार्यक्रम करता, महाराष्ट्र शासनाचा दारूबंदी विभाग आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस यांच्या संयुक्त विद्यमाने आज संध्याकाळी 6:30 वाजता अमुक अमुक ठिकाणी शाळेच्या पटांगणावरती कार्यक्रम आहे आणि तिथे श्रीधर, संक्रमण, अमुक अमुक सगळे जे येतले स्टालवर्ड आहेत ते सगळे, भूषण, लकी आणि बरेच मोठी मोठी माणसं आहेत ती सगळी येणार आहेत, तर तुम्ही जरूर ऐकायला या. असं पाठी फिरवता येत नाही आपल्याला, अशी आपल्याला अनाऊन्समेंट करता येत नाही. कारण त्याच्यातनं असा संदेश जातो की महाराष्ट्र शासनाचा दारूबंदी विभाग आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस हे एकच आहेत आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस ह्याला प्राधान्य देतं, ह्याला पुष्टी देतं, ह्याला एंडॉर्स करतो. त्यामुळे असं होऊ नये म्हणून बिल डब्ल्यूनी ही 6वी रूढी लिहिलेली आहे. आज आपण प्रत्येक गोष्टीपासून दूर अल्कोहोलिक्स अनॉनिमसची स्वतःची कुठेच बिल्डिंग नाही आहे. क्लब सोडा, ऑफिसेस आहेत की नाही आपली, ती सगळी ऑफिसेस आपण भाड्याने घेतलेली आहेत. बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये भारतभर जे आहेत ते स्वस्तात मिळावं म्हणून आपण म्युन्सिपाल्टीकडनं, सरकारी संस्थांकडनं कमी भावामध्ये ती घेतलेली आहेत. आलं लक्षात. पण आपलं GSOचं ऑफिस आहे नवी मुंबईचं, त्याचं दणकून भाडं भरतो आपण. त्याच्यामुळे
भाडं भरतो ह्याचं कारण असं आहे की आम्हाला कोणी जागा देणार नाही का हो. चिकार लोक जागा द्यायला तयार आहेत. व्यक्तिगत टाटा बिर्ला एवढे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी करतात, ते द्यायला जागा तयार आहेत, पण आपण तशी जागा घेत नाही. याचं कारण असं आहे की मग ते एन्डॉर्सिंग होतं. म्हणून BLW ह्या 6व्या रूढीमध्ये पुन्हा एकदा असं मी वाचून दाखवतो ही 6वी रूढी, की पैसा, मालमत्ता आणि प्रतिष्ठेच्या समस्यांमुळे आपण आपल्या प्राथमिक उद्दिष्टांपासून दूर जाऊ नये. म्हणून कोणत्याही समूहाने कोणत्याही संबंधित कार्याला, संबंधित म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसशी संबंधित कार्याला किंवा साहसी योजनेला मान्यता देऊ नये, पैसा पुरवू नये किंवा त्याच्याशी एचे नाव जोडू नये. असं जर का तुम्ही केलंत, नाव जोडलं, समर्थन झालं, तर लोकांच्या मनामध्ये गोंधळ होणार आहे की अल्कोहोलिक्स. आता जस्ट कल्पना करा की एक मोठी इमारत आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसची, भारतभर वेगवेगळ्या संस्था आहेत आणि त्याने आपल्याला सपोर्ट केलेला आहे आणि आपण एकत्र काम करतो आहे. अहो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसचे हॉस्पिटलमधले ग्रुप आहेत की नाही, त्या ग्रुपमध्ये पण अनेक पथ्य पाळायला लागतात. त्याच्यानंतर कंपन्या आहेत. आमच्याकडे कॅडबरी कंपनी होती, JK कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये ग्रुप चालतात त्यांच्या लोकांसाठी. त्याच्यामुळे तो अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा ग्रुप आहे, त्यामुळे त्यांना भयंकर पथ्य पाळायला लागतात आणि ती जर पाळली नाहीत तर मग अल्कोहोलिक्स अनॉनिमस आणि ती संस्था असा गोंधळ होण्याची शक्यता असते. अहो, अगदी नावं ठेवतात की नाही ग्रुपची, त्या नावं ठेवताना पण त्यांनी असे हे दिलेले आहेत, सूचना दिलेल्या आहेत की शक्यतो त्याच्यावरून काहीतरी आपल्याला बोध होईल. एखाद्या म्हणजे चर्चमध्ये असेल तर मग ते चर्चचं नाव दिलं जातं. मग ते लोक सांगतात की ह्या शब्दाचा अर्थ धार्मिक असा आहे. मग ते वेगळं पायस शब्द आहे, धार्मिक त्याचा अर्थ होतो, दयाळू असा अर्थ होतो. तर ते ओढून तळून केलेलं आहे. त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी असा गोंधळ होण्याची शक्यता असते आणि त्याच्याकरता तुम्हाला अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं नाव इतर संस्थांशी जोडलं जाऊ नये म्हणून खूप काळजी घ्यावी लागते, जी आजही घेतं. पण आज 89 वर्षानंतर अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या सभासदांना अक्कल आलेली आहे. जुने सभासद नव्या सभासदांना हात जोडून, विनंती करून, प्रार्थना करून, वेळप्रसंगी फटकवून सांगतात की बाबा रे, हे असं करू नका तुम्ही. रिहॅब सेंटरमध्ये कामं करणारे चिकार लोक आहेत, सभासद चिकार आहेत, जे रिहॅब सेंटरमध्ये काउन्सिलर म्हणून काम करतात. ते तिथे गेल्यानंतर काउन्सिलर म्हणून काम करतात. मध्ये आल्यानंतर सभासद म्हणून आपली ओळख करून देतात. दोन्ही टोप्या एकदम घालत नाहीत, दोन्ही ओळख आपली स्वतःची एकदम देत नाहीत. म्हणून BLWनी 12 पायऱ्या 12 रूढी पुस्तकामध्ये इंडेक्स जो दिलेला आहे त्याच्यामध्ये जे 2 मुद्दे महत्त्वाचे दिले आहेत. नो एन्डॉर्समेंट, नो मॅटर हाऊ गुड. ते काम किती जरी भारी असलं आणि त्याच्यामुळे मद्यपाशाला बळी पडलेल्या लोकांना मदत होणार असली तरी देखील आम्ही कुठल्याही प्रकारे एन्डॉर्समेंट करत नाही. वी कुड नॉट बी ऑल थिंग्स टू ऑल मेन. सगळ्या लोकांसाठी सगळ्या गोष्टी आम्ही करू शकणार नाही. आम्ही फक्त दारू पिणाऱ्या लोकांसाठी, तुला दारूपासून दूर राहण्यासाठी काय करायला पाहिजे ते आम्हाला सापडलेलं आहे, ते तू करायचं असेल तर आमच्यामध्ये ये. वी कुड नॉट लेंड द AA नेम टू एनी आउटसाईड ॲक्टिव्हिटी. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं लिटरेचर कोण छापतं, तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस स्वतः छापतं. त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला छापायला दिलं आहे का, नाही दिलेलं. दुसरं कुठलं तरी आता हे हॅझल्डन आहे, अमुक आहे, अनेक प्रकाशनं आहेत की ज्यांनी ही पुस्तकं छापलेली आहेत. आपलं 24 Hours a Day नावाचं पुस्तक आहे, ते अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं नाही, आपण एन्डॉर्स करत नाही. पण अनेक चांगल्या संस्थांनी या संदर्भामध्ये मदत करण्यासाठी स्वतंत्रपणे ते आपापलं काम करतात. ते AA हॅझल्डन पब्लिकेशन असं म्हणत नाहीत, ते स्वतंत्रपणे हॅझल्डन पब्लिकेशन म्हणतात. त्याच्यामुळे बाहेरच्या गोष्टींशी नाव जोडायचा पूर्वी अल्कोहोलिक्स अनॉनिमसचं विचार करावा. ज्या संस्थांमध्ये तुम्ही ती मीटिंग चालू आहे, ज्या क्लब हाऊसमध्ये चालू आहे, ज्या गावात चालू आहे, एखादा धनाढ्य व्यक्ती असतो, हे असतं ते. आता मुंबईमध्ये रोटरी क्लबने अनेक ठिकाणी आपल्याला अल्कोहोलिक्स अनॉनिमसला जागा दिलेला आहे, पण मग तो ग्रुप रोटरी क्लब AA ग्रुप असं नाव त्याचं नसतं. त्या ग्रुपचं नाव वेगवेगळं असतं आणि ते जर का स्वतःच्या काहीतरी अटी घालायला लागले तर अल्कोहोलिक्स अनॉनिमस त्याला नाही म्हणून सांगतं. आता उदाहरणार्थ आमच्याकडे इथे जांभोरी मैदानच्या इथे रोटरी क्लबच्या ऑफिसमध्ये AAचा ग्रुप चालायचा,
पण त्यांनी सांगितलं की ज्या दिवशी पब्लिक हॉलिडे असतं 15 ऑगस्ट असेल वगैरे वगैरे, त्या दिवशी आमचं ऑफिस बंद असतं, त्यामुळे तुम्हाला मीटिंग घेता येणार नाही. तर आम्ही सांगितलं अहो असं नाही, एकदा गुरुवारची वेळ दिली आणि आता तर काय GSOनी वेबसाईटवरती सगळ्या ग्रुपचे नावं बिवं टाकणार आहेत, जे आत्ता आपल्या ह्याच्यामध्ये होतं. कशामध्ये? आपलं एक ॲप आहे, अल्कोहोलिक्स अनोनिमस नावाचं ॲप आहे. त्याच्यामध्ये सगळ्या ग्रुपची नावं, माणसांची नावं, पत्ते, फोन नंबर सगळं आहे. तर तसं आता GSOच्या वेबसाईटवर करणार आहेत. त्यामुळे असं वेगवेगळ्या गोष्टी अनेक पातळीवरती चालू असतात. म्हणून BuildWनी इंडेक्स दिलेला आहे 12 पायऱ्या 12 त्याच्यामुळे वी कुड नॉट लेंड द AA नेम टू एनी आउटसाईड ॲक्टिव्हिटी. त्याच्यामुळे मग ते ॲलानॉन असो, अल्टिन असो, मध्यपाशावरती काम करणारे आणि रिसर्च करणारे लोक असो, या सगळ्यांशी आम्ही सहकार्य करतो. त्याची एक वेगळी रूढी पुढे येणारच आहे, पण त्याचा पाया जो आहे तो पाया आपण इथे घातलेला आहे 6व्या रूढीमध्ये, की आम्ही कोणत्याही प्रकारे कुठल्याही दुसऱ्या गोष्टीला मान्यता देत नाही. म्हणून मी याचा जो थंबनेल बनवलेला आहे, ह्याची जी पाटी बनवलेली आहे, त्या पाटीमध्ये मी मुद्दाम असे शब्द टाकलेले आहेत की समूहाने एने इतर गोष्टी एंडॉर्स का करू नये. आणि एंडॉर्सचा अर्थ त्याने दिलेला आहे, एंडॉर्स करून म्हणून फुली मारले मी, समर्थन करणे, पुष्टी जोडणे, नाव जोडणे, तसे भासवणे आणि अक्कल येण्यापूर्वीचे क्लबचे अनुभव, हे इथे BuildWनी लिहून ठेवले आहेत 1947 सालच्या आपल्या अनुभवामध्ये. ठीक आहे, चला परत एकदा धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. मला जेवढं जमेल तेवढं मी करतो आहे. मला सगळ्यातलं सगळं कळतं असा काय माझा दावा नाही, पण मी अभ्यास करतो. आता मी 12x12 घेतलं, कम्स ऑफ एज घेतलं, ग्रेपवाईन घेतलं, त्याच्यानंतर ट्रॅडिशन हाव इट डेव्हलप्ड घेतलं, त्याच्यानंतर ट्रॅडिशन्स इलस्ट्रेटेड पुस्तक घेतलं, इंग्रजी आणि मराठी. आणि ह्याच्यावरती जी माझ्या शेअरिंग केल्याच्या जुन्या नोट्स ज्या आहेत, सगळ्यात पहिलं केलेलं आहे 16 डिसेंबर 2008 भायखळ्याचा ग्लोरिया ग्रुप मुंबईतला आहे, तिथे शेअरिंग केलेले. आपला ब्रँडनने मला सुपारी दिली होती. आणि नंतर परत एकदा आपल्या मुलुंडला प्रफुल्लभाऊने मला बोलवलं होतं पायसच्या ग्रुपमध्ये 16 नोव्हेंबर 2002. तेव्हा 6वी आणि 7वी रूढी एकत्र असं बोलायला मला बोलवलेलं होतं. तेव्हा ह्या ज्या नोंदी केलेल्या आहेत त्याच वहीतनं मी वाचतो आहे. ही जुनी वही आहे, वही क्रमांक 4. ती सुरुवात झालेली आहे 2005 सालापासून. 2005 साली कुठे बाबा केलं आहे? पिंपरी चिंचवड नाईट विजिल. ते 2005 सालापासून शेवटचं शेअरिंग ह्या वहीमध्ये आहे. नातेसंबंध 22 डिसेंबर 2013. JK ठाणे ग्रॅटिट्यूड, एचा इतिहास, चेंबूर परपेच्युअल, अल्टर्ड ॲटिट्यूड, दृष्टी, असं ह्या वहीमध्ये सगळ्या मी नोंदी केलेल्या आहेत. त्याच्यातून मी हे 6व्या रूढीबद्दलचं अनुभव कथन करायचा, विश्लेषण करायचा, जे पुस्तकात दिलेलं आहे त्याच्याबद्दलची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडलं असेल तर शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जर का कोणाला करून द्यायचं असेल किंवा स्वतःला पाहिजे असतील वाक्याचे बघायचे तर YouTube उघडायचं. उजव्या हाताला वरच्या कोपऱ्यामध्ये गोल चिन्ह आहे, वर्तुळाचं चिन्ह आहे, ज्याला सर्च म्हणतो आपण. आणि तिथे 4 शब्द टाकायचे, AA, शेअरिंग, मुंबई आणि श्रीधर. हे 4 शब्द टाकलेत की तुम्हाला सगळ्या 1 ते 64 दिसतील. ठीक आहे, ओके, धन्यवाद. 6व्या रूढीबद्दलचे माझे अनुभव आणि BuildW काय म्हणतो ते सांगण्यासाठी तुम्ही मला संधी दिलीत, शांतपणे ऐकून घेतलं, त्याबद्दल तुमचा आभारी आहे. गॉड ग्रँट अस द सेरेनिटी टू ॲक्सेप्ट द थिंग्स वी कॅनॉट चेंज, करेज टू चेंज द थिंग्स वी कॅन, अँड विजडम टू नो द डिफरन्स. येत रहा, कीप कमिंग बॅक, आय एम रिस्पॉन्सिबल. ओके, थँक्यू, बाय बाय, गुड नाईट.